स्वर्गात राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकराची विनवणी केली की यातून कोणताही विध्वंस घडवू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्यातून एक राक्षस जालंधर जन्मला. हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडी, गर्विष्ठ आणि सत्तापिपासू होता. त्याचं लग्न रुंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं, तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्य मिळालं. जेव्हा समुद्रमंथन झालं, त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळे समुद्रातल्या गोष्टींवर माझा हक्क आहे. अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली, परंतु जालंधर देवाशी युद्ध करायला लागला. त्याच्या पराक्रमामुळे व रुंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली. सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधरचा नायनाट करा, परंतु विष्णूची एक अडचण होती, ती म्हणजे लक्ष्मीने त्याच्याकडून वचन घेतले होते की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या. त्यामुळे जालंधरला ती भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंधरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकरच जालंधरचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकरांनी युद्ध करावे यासाठी देवांनी नारदाची मदत हवी होती. नारद देवांना मदत करायला तयार होते. ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं. नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदांनी त्यांचं कौतुक केलं, पण म्हणाले की हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचे वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केले. नारदाचे ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधरला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, कैलास आपल्याकडेही असावा आणि पार्वतीही आपली व्हावी. मग हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. तसा शंकरांचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही, परंतु रुंदेच्या पूजेमुळे जालंधरचा वध करता येत नव्हता. जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला, परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले आणि तिने जालंधरवरती हल्ला केला. जालंधर तेथून पळून गेला. त्यानंतर पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली, ज्या प्रकारे जालंधराने मला शंकराचे रूप धारण करून फसवले, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या परमभक्त रुंदालाही फसवा, जेणेकरून जालंधरला युद्धामध्ये हरवता येईल. विष्णूंना रुंदाला फसवायचे नव्हते, परंतु जर तसे नाही केले तर जालंधर सगळीकडे विध्वंस करेल, देवलोकालाही संपवेल. म्हणून विष्णूला इच्छा नसतानाही जालंधराचे रूप धारण करून रुंदाला फसवावे लागले. ज्यावेळेस विष्णू जालंधराचे रूप धारण करून रुंदाकडे गेले, तेव्हा जालंधर युद्ध करून परत आले असे तिला वाटले आणि ती पूजेवरून उठली आणि तिने जालंधराच्या पायाला हात लावून नमस्कार केला. यामुळे तिची पूजा भंग झाली. तिकडे कैलास पर्वतावर शंकराने जालंधराचे शिर उडवले आणि त्याचा वध केला. त्याचे शिर राजवाड्यात येऊन पडले. जेव्हा रुंदेला समजले की हे जालंधर नसून दुसरे कोणीतरी आहे, तेव्हा तिने कडकडून विचारले की तुम्ही जे कुणी आहेत त्यांनी मूळ रूपात यावे. त्यानंतर श्री विष्णूंनी खरे
रूप धारण करून वृंदासमोर उभे राहिले. विष्णूंना बघून वृंदा म्हणाली, ज्यांची मी एवढी भक्ती करते त्या विष्णूंनीच मला फसवले. त्यानंतर वृंदाने श्री विष्णूंना चिडून शाप दिला, ज्याप्रमाणे तुमच्या भक्ताला तुम्ही हृदयशून्य दगडासारखे वागलात म्हणून मी तुम्हाला शाप देते की तुम्ही दगड व्हाल. त्यानंतर श्री विष्णू हे दगड झाले आणि तो दगड म्हणजे शालिग्राम. परंतु हळूहळू तो दगड म्हणजे शालिग्राम मोठा होऊ लागला आणि हळूहळू संपूर्ण विश्वाला त्याने व्यापले जाईल अशी भीती पुन्हा देवतांच्या मनात आली आणि जर असे झाले तर संपूर्ण सृष्टी ही धोक्यात येईल. त्यामुळे परत सर्व देव हे लक्ष्मी सकट वृंदेची प्रार्थना करू लागले. त्यानंतर वृंदेने सर्व देवांची विनंती स्वीकार करून विष्णूंचा दिलेला शाप मागे घेतला आणि त्यानंतर विष्णू पूर्व अवतारात आले. त्यानंतर जालंधराचे शिर म्हणजेच मुंडी मांडीवर घेऊन ती सती गेली आणि तिची राख झाली. त्या राखेतून एक रोप जन्माला आले आणि त्या झाडाचे नाव विष्णूंनी तुळस असे ठेवले. त्या तुळशीला वरदान दिले की तुळस सोबत नेहमी शालिग्राम असेल. तसेच प्रत्येक पूजेत तुळशीला महत्त्व दिले जाईल आणि त्याचा बरोबर प्रत्येक घरात तुळशीचे झाड असेल आणि नैवेद्य देताना तुळशीचे पान अर्पण केले जाईल. आणि तुळशीपत्र म्हणजे तुळशीची पाने ठेवलेली कोणतीही गोष्ट ही भगवान विष्णूपर्यंत लगेच पोहोचेल. मग तो नैवेद्य असू शकतो किंवा दान असो किंवा अजून काही असो, असे कथन विष्णूंनी केले. ही संपूर्ण घटना कार्तिक मासमध्ये घडली म्हणून ह्या कार्तिक महिन्यात तुळशीचा विवाह केला जातो आणि त्यानंतरच लग्नाचे मंगल मुहूर्तही काढले जातात. तुळशीचे लग्नानंतरचे लग्नमुहूर्त सुरू होतात म्हणजेच लग्न आरंभ होतात. हिंदू धर्मात ही प्रथा प्रचलित आहे. अशी ही तुळशीची जन्म कथा आणि तुळशी विवाहाची कथा आहे. श्री स्वामी समर्थ.